चला तर मग मी आली आहे देवबागमध्ये आणि देवबागमधला स्कुबा का करायला पाहिजे ते तुम्हाला दाखवते. चला बघूया. डायव्हिंगचे पण काही छोटे छोटे नियम असणार, त्यामुळे फॉलो केले तर तुमचं डायव्हिंग चांगलं होऊ शकतं. ठीक आहे, घाबरण्याची काही गरज नाही. पण स्टार्टिंगला प्रत्येकाच्या मनात भीती स्टार्टिंगला असणार, तर थोडीशी भीती तिथे गेल्यानंतर जाणवणार. आलं लक्षात, कारण ते प्रत्येकाच्या स्वभावानुसार असणार. त्यामुळे थोडंसं पोर्शन वेगळं आहे, कारण आपण कसं आहे आयुष्यभर नाकाने श्वास घेत आलो आहे, जगत आलो आहे. ते पाण्याच्या आतमध्ये आपण स्कुबा डायव्हिंग करणार, ते पाण्याच्या आतमध्ये जाण्यासाठी तोंडाने हवा घ्यावी लागते. थोडंसं पॅटर्न वेगळं आहे, त्यामुळे स्टार्टिंगला आपण प्रॅक्टिस सेक्शन करणार. ज्यावेळी कम्फर्टेबल असणार त्यावेळीच पाण्याच्या आतमध्ये जाणार. ठीक आहे, स्टार्टिंगला काय काय आपल्या प्रत्येकासोबत एक डायव्हर्स असणार, ते तुम्हाला पकडून असणार. पाण्याच्या आतमध्ये कोणालाही सोडलं जात नाही, तुमच्यासोबत कंटिन्यू असणार. पण घाबरण्याची काही गरज नाही. हां ठीक आहे. त्यानंतर पाण्याच्या आतमध्ये प्रत्येकासोबत जो डायव्हर्स असणार ते तुमची केअर घेत असणार, तुम्हाला वेळोवेळी विचारणार कसं वाटतंय काय वाटतंय. रिप्लाय टू रिप्लाय, हँड टू हँड सिग्नल्सनेच पाण्याच्या आतमध्ये द्यायचे आहेत, बोलू शकत नाही त्यासाठी. ठीक आहे, इमर्जन्सी प्रॉब्लेम्स डायव्हर्सला होतो, तुम्हाला पण होऊ शकतो. जर एखाद्या वेळी चांगले फिरताय आणि जर पाण्याच्या आतमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स झाला, प्रॉब्लेम्स कसले असणार, छोटे छोटे असतात. नाकात पाणी जाऊ शकतं, तोंडात पाणी जाऊ शकतं, कानातला प्रेशर असू शकतो. ठीक आहे, जर यापैकी जर काही वाटत असेल पाण्याच्या आतमध्ये आणि जर तुम्हाला डिस्टर्ब होत असेल तर डायरेक्टली साईन अप करायचं, वरती येण्यासाठी अपसाईन आहे. ठीक आहे, आलं लक्षात. असं गेलं की जिथून असाल तिथून तुम्हाला डायरेक्टली सर्व्हिसला घेतलं जाईल. चांगलं वाटत असेल तर कम्फर्टेबल साईन आहे पाण्याच्या आतमधला. तुम्हाला वेळोवेळी डायव्हर्स विचारणार, हरी ओके चांगले आहेत का, चांगलं वाटतं का, असं. हां, तुम्हाला असं रिप्लाय द्यायचं आहे पाण्याच्या आतमध्ये. डाऊन सिग्नल्स आहे, वरून खाली जाण्यासाठी. सगळ्यात पहिलं प्रॅक्टिस करणार, कारण सगळ्यात पहिलं तुम्हाला हे मास्क इथे लावलं जाणार बोटमध्ये, वेट बेल्ट तुम्हाला इथे लावला जाणार. आपण स्टेप बाय स्टेप लॅडरवरती उतरून हे जे इक्विपमेंट आहे हे तुम्हाला तिथे घातलं जाणार आणि तुम्हाला सरफेसला ठेवलं जातं. ठीक आहे, यामध्ये जशी हवा भरली आहे तशी हवा भरून तुम्हाला ज्यावेळी सरफेसला ठेवलं जातं त्यावेळी काय काय होतं ते सांगतो. ज्यावेळी आपण सरफेस लेवलला असणार त्यावेळी जास्त जॅकेट टाईट असल्यामुळे थोडासा श्वास घ्यायला प्रॉब्लेम्स होतो, कन्फ्युजन असणार. स्टार्टिंगला थोडंसं वेळ म्हणजे दिमाग आपला काम करत नाही. सरफेस लेवलला थोडी गाण्यामध्ये भीती असणार, ही 1-2 मिनिटासाठी तुम्हाला जाणवणार. ज्यावेळी आपण सरफेसला असतेवेळी अनबॅलन्सिंग होत राहणार, कारण यामध्ये हवा असणार, जे लाटे येत असणार जात असतात, त्यामुळे अपडाऊन होत असतं. त्यामुळे थोडंसं श्वास घ्यायला प्रॉब्लेम्स होणार, सफोकेशन पण त्यावेळीच होतं. त्यामुळे 2 मिनटं रिलॅक्स राहा, कारण 2 मिनटं ती महत्त्वाची आहे. त्यावेळी तुम्ही हळूहळू तुम्हाला समजायला लागतं, कम्फर्टेबल हळूहळू होता. तुम्हाला एकदा सवय झाली की समजणार पण नाही आपण नाकाने श्वास घेतोय की तोंडाने. त्यामुळे स्टार्टिंगचीच 2 मिनटं महत्त्वाची आहेत. त्यामुळे तिथे 2 मिनटं रिलॅक्स राहून फक्त ब्रिदिंगवरती कॉन्सन्ट्रेट करा. आलं लक्षात. त्यानंतर सांगतो, पाण्याच्या सरफेस लेवलला प्रॅक्टिस सेक्शन झाल्यानंतर 40 सेकंद लागतात ब्रीद इन अँड ब्रीद आउट समजायला. एकदा तुम्हाला समजलं की काही टेन्शन नाही. आलं लक्षात. फक्त सरफेसला फक्त जास्त वेळ घ्या तिथे. ठीक आहे, कारण थोडंसं पोर्शन वेगळं आहे त्यामुळे पटकन जमत नाही. सरफेस लेवलला प्रॅक्टिस झाल्यानंतर सावकाश पाण्याच्या आतमध्ये नेलं जाणार. स्टार्टिंगला 4 फुटामध्ये ठेवलं जातं. 4 फुटामध्ये गेल्यानंतर थोडासा कानांवरती दबाव येणार, तो प्रेशर असणार पाण्याचा. प्रेशर काढत
काढतच आपल्याला पाण्याच्या आतमध्ये जावं लागतं. प्रेशर रिलीज नाही केला तर तो वाढत जाणार, कान दुखायला लागतील. कानांची पण सेफ्टी ठेवावी लागते पाण्याच्या आतमध्ये, आलं लक्षात. त्यानंतर कसं करायचं, ज्यावेळी आपण डेप्थ साईडकडे जाणार, ज्यावेळी प्रेशर फील होणार कानांवरती, त्यावेळी तोंडाने हवा घ्यायची, अशी ब्रीथ होल्ड करायची, नाक दाबायचं असं, आणि नाकाच्या आतमध्ये जोरात हवा टाकायची असं बंद करून. ज्यावेळी नाक बंद करून नाकामध्ये हवा टाकणार तर रिटर्न कानांवरती जाऊन कान खुले होतील. हो, सर्वांनी श्वास घ्या तोंडाने मोठा असा, नाक असं दाबून ठेवा, प्रेशर टाका नाकामध्ये, हवेचा दाब दे, असं पप होतं आतमध्ये, लिटरली पप असं होतं. करून बघा, 1-2 वेळा करा. सायनस प्रॉब्लेम्स असेल, सर्दी असेल, कफ असेल, पटकन पाण्याच्या आतमध्ये कान खुलणार नाहीत. जर समजा इथे होतं, कधी कधी तिथे होत नाही, एका कानाचं होतं दुसऱ्या कानाचं होत नाही. जर समजा आपण डेप्थ साईडकडे जात असाल, प्रेशर रिलीज नाही वाटत असेल, तिथेच स्टॉप करून थोडंसं वरती या येते वेळी प्रेशर ॲटोमॅटिकली बॉडीवरचा रिलीज होतो. ठीक आहे, ज्यावेळी आपण डेप्थ साईडकडे जातो त्यावेळी वाढतो, वरती येते वेळी प्रेशर ॲटोमॅटिकली रिलीज होतो. त्यामुळे प्रेशर रिलीज करतच पाण्याच्या आतमध्ये जायचं आहे, म्हणजे कानांच्या सेफ्टीसाठी. हां, नंतर सांगतो, स्विमिंगची काही गरज नाही आहे पाण्याच्या आतमध्ये, कारण स्विमिंग अलाव नसते. कारण ज्यावेळी आपण सरफेस लेवलला असणार इक्विपमेंट घालून, त्यावेळी आपला अनबॅलन्सिंग जाणार, त्यावेळी प्रत्येकाला वाटणार की स्विमिंग केलीच पाहिजे. स्विमिंग केला तर जास्त प्रमाणात ब्रिदिंग पॅटर्न बिघडून जातो, फास्ट होतो, आणि त्यानंतर आपल्याला अनबॅलन्सिंग होत राहणार आणि बॉडी दमल्यासारखं वाटतं पाण्याच्या आतमध्ये जास्त हे केल्यामुळे, मुवमेंट केल्यामुळे. त्यामुळे स्विमिंग वगैरे करू नका, रिलॅक्स राहा. आपल्यासोबत जो डायव्हर्स असणार ते स्वतः तुम्हाला पाण्याच्या आतमध्ये स्विमिंग करतच फिरवतात. ठीक आहे, 1-2 मिनटासाठी फक्त बॅलन्सिंग असं होईल. हे फिलिंग्स घ्या, हे पुन्हा भेटणार नाहीत. हां, यानंतर सांगतो, हा मास्क इक्विपमेंट आहे. मास्क का कंपल्सरी लावाच लागणार. मास्क नाही लावलं तर पाण्याच्या आतमधलं आपल्याला काही दिसणार नाही. मॅग्निफाइंग ग्लास आहे, -9 पर्यंत टेम्परेट ग्लासचं विजन आहे. चष्माचा प्रॉब्लेम्स असेल, मायनसमध्ये कोणाचा नंबर तर तुम्हाला चांगलं दिसू शकतं, काही इश्यू नाही पाण्याच्या आतमधलं. ठीक आहे, सफोकेशन याने होणार, कारण कंटिन्यू आपण नाकाने श्वास घेत असतो, रूटिंग बंद होतं नाकाचं ब्रीथ घेण्याचं. त्यामुळे ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट तोंडाने चालू ठेवायची अशी, असं चालू ठेवायचं तोंडाने. हां, त्यानंतर सांगतो, इकडे नोज पॉकेट आहे, फ्लेक्झिबल आहे, पिंच करू शकता. ज्यावेळी तुमच्या कानांवरती प्रेशर बनेल त्यावेळी पाण्याच्या आतमध्ये तुम्ही प्रेशर रिलीज करू शकता नाक दाबून. ठीक आहे, त्यानंतर पूर्ण डोळ्यांना प्रोटेक्शन आहे, नाकाला प्रोटेक्शन आहे, पूर्ण चेहऱ्याला कनेक्टेड असणार मास्क. मास्कमध्ये पाणी जात नाही, जातं ते लिप्स मुवमेंट केल्यानंतर असं केलं या साईडने जाऊ शकतं. साईडने जर फोल्ड मास्क असेल दुमडलेलं तर पाणी जातं. मिशी जाड प्रमाणात फ्लॅट चेहरा असेल तर पाणी जातं, नाहीतर याच्यात पाणी जात नाही. जर मास्कमध्ये जर पाणी येत असेल तुम्हाला तर नाकात जाणार, ते नाकातलं नाही काढलं तर डोळ्यांपर्यंत जाईल, आणि मग सॉल्टेड वॉटर असल्यामुळे जळजळ होते डोळ्यामध्ये. क्लिअर कसं करायचं ते सांगतो. त्यावेळी तोंडाने हवा घ्यायची, असं वरती बघायचं आणि नाकाने एक्झेल करायचं, असं 2 ते 3 वेळा. हां, ज्यावेळी आपण नाकाने श्वास सोडणार ते नाकातलं पाणी रिटर्न बाहेर फेकलं जातं आणि तुमचं पाण्याच्या आतमध्ये मास्क क्लीनअप होतं. जर आलं लक्षात तर करू शकता, नाही होत असेल तर डायरेक्टली साइन अप करून वरती येऊन मास्क क्लिअरेशन करून तुम्ही पुन्हा पाण्याच्या आतमध्ये जाऊ शकता. मास्क क्लिअरेशन. त्यानंतर सांगतो, BCD जॅकेट आहे, जॅकेटला कनेक्ट पाठीमागे टँक आहे, हे जे पूर्ण डिव्हाइस बनवलेलं आहे याला बॉयन्सी किटअप म्हणतात. जसं पॅराशूट हवेमध्ये स्थिर असणार, हे पाण्याच्या मध्यभागी आपल्याला स्थिर राहून आपण असं राहू शकतो पाण्याच्या आतमध्ये जाऊन. ठीक आहे, कुणाला जर प्रॉब्लेम झाला वरती यायचं असेल तर 2 सेकंड्सच्या आतमध्ये आपण फास्टमध्ये इमर्जन्सी वरती येऊ शकतो, जर कुणाला प्रॉब्लेम झाला तर. यानंतर पाण्याच्या मध्यभागी स्थिर राहू शकता, बॉयन्सी मेंटेन करू. त्यावेळी तुमचा व्हिडिओ बनवला जाणार आणि तुम्हाला फिरवलं जातं पाण्याच्या आतमध्ये. ते इक्विपमेंटद्वारे बॉयन्सी मेंटेनिंग करून डेप्थ साईडकडे जायचं असेल, बॉटम साईडकडे तळाला वॉकिंग वगैरे करायची असेल करू शकता आरामात. पूर्ण जे डिव्हाइस बनवलेलं आहे हे कंट्रोलेड आहे, काही घाबरण्याची गरज नाही. आपल्यासोबत जे ड्रायव्हर्स टीम असेल ती स्वतः ऑपरेट करतात, तुम्हाला काही करण्याची गरज नाही. फक्त कंटिन्यू श्वास चालू ठेवायचा आहे आणि हँड सिग्नल्स फक्त फॉलो करत राहायचे आहेत. हां, त्यानंतर डायव्हिंगचा रूल सांगतोय, पाण्याच्या आतमध्ये चुकून पण श्वास रोखायचा नाही. जसं आता नाकाने घेतोय तसंच पाण्याच्या आतमध्ये तोंडाने मोठा घ्यायचा आणि मोठा सोडायचा आहे. कारण कसं असतं, ज्यावेळी इक्विपमेंट लावलं जाणार तिथे त्यावेळी अनेक विचार आपल्या डोक्यांमध्ये येत असतात, निगेटिव्ह विचार जास्त पॅनिक करून सोडत असणार. काही जणांना वाटणार खालून कोणतरी चावणार, काही जणांना वाटणार इकडे पडणार तिकडे पडणार, श्वास नाही आला तर काय होणार असं तुम्हाला मनामध्ये फील होत राहतं. हे जे विचार आहेत ते तुम्हाला निगेटिव्ह विचार तिथे पॅनिक करून सोडणार. त्यामुळे तिथे लक्ष देऊ नका, फक्त कॉन्सन्ट्रेट ब्रिदिंगवरती करा. ब्रिदिंग चांगलं असेल तर पुन्हा तुम्हाला लगेच सेट होऊन जाणार, तुम्ही आरामात डायव्हिंग करू शकाल. ठीक आहे, त्यानंतर मोठा श्वास घेऊन मोठा श्वासच सोडायचा आहे. पाण्याच्या आतमध्ये शॉर्ट ब्रीथ करायची नाही आणि फास्ट ब्रीथ करायची नाही. असं करायचं नाही, असं करायचं नाही. असं केलं तर ते दम लागल्यासारखं वाटतो पाण्याच्या आतमध्ये. त्यामुळे मोठा श्वास घेऊन मोठा श्वासच सोडायचा आहे. ठीक आहे,
त्यानंतर सांगतो डिमांड रेग्युलेटर आहे, जशी हवा घेणार तशीच हवा येणार, नाही घेतला तर येणार नाही. त्यामुळे ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट ज्यावेळी एक्झेल करणार रेग्युलेटरच्या आतमध्ये ते साईडने बबल्स जात राहणार, चेहऱ्यासमोरून बबल्स जात आहेत म्हणजे ब्रिदिंग आपली चांगली आहे, काही इश्यू नाही आहे. आलं लक्षात. त्यानंतर हा माउथ पीस आहे, कसं पकडायचं ते सांगतो. माउथ पीस आहे, इथे दोन ग्रिपा दिसत आहेत, पाठीमागच्या दाढा आहेत आणि नॉर्मली चावून ठेवायचं म्हणजे तोंडात घट्ट राहणार. दातांची कवर टचअप करायची ग्रिपच्या आतमध्ये इथे आणि याला बाहेरून पाऊट करायचं. पाऊट केल्यानंतर तुमच्या तोंडामध्ये पाणी जात नाही. असं चावून पकडून असा श्वास घेऊन असा श्वास सोडायचा आहे. हा तुला असं चावून करायचं. ओसे पाऊट ठीक आहे. आणि लक्षात ब्रीथ इन अँड ब्रीथ आउट. स्लोली घेत राहायचं, सोडत राहायचं, नॉन स्टॉप करत राहायचं. इथे तुम्हाला फील होणार नाही जसा आवाज येतोय पाण्याच्या आतमध्ये, तुम्हाला आवाज येणार नाही. ज्यावेळी तुम्ही हवा घेऊन सोडणार त्यावेळी समोरून बबल्स जात राहणार, बबल्सवरती लक्ष द्यायचं नाही. आलं लक्षात. जर लिप्स मुवमेंट केली तर तोंडामध्ये पाणी जातं, त्यामुळे असं करायचं नाही. त्यामुळे लगेच तोंडात पाणी जातं. त्यामुळे असं करायचं नाही. असं केलं घुसणार तुमच्या तोंडात पाणी. पाऊट करूनच श्वास घ्यायचा आहे. हा सेफ पाऊट ठीक आहे. जर चुकून जर तोंडात पाणी गेलं आतमध्येच फुंकर मारा, म्हणजे आतलं फुंकर मारल्याने साईडने पाणी बाहेर फेकलं जातं आणि तुमचं पाण्याच्या आतमध्ये रेग्युलेटर क्लीनअप होतो. आलं लक्षात. काही जण कॅमेऱ्यासमोर स्माईल वगैरे करतात, कारण अंडर वॉटरमध्ये तुमची स्माईल कॅप्चरिंग होत नाही कॅमेऱ्यामध्ये. काही जणांना वाटतं स्माईल केली म्हणजे आता झालं ओके, फोटो वगैरे चांगले येतील, त्यामुळे तिथे तसं होत नाही. त्यामुळे काय होतं, असं केलं की लगेच तुमच्या तोंडामध्ये पाणी घुसणार आणि मग तुम्हाला वरती साईडला दाखवून वरती यावं लागते. त्यामुळे अर्धवट शूटिंग वगैरे राहते. त्यामुळे तिथे असं स्माईल वगैरे अंडर वॉटरमध्ये करू नका. फक्त ब्रीथ इन अँड ब्रीथ आउटवरतीच फोकस करा. हां आलं लक्षात. त्यानंतर पूर्ण सेफ्टी आहे. पूर्ण इक्विपमेंटचं वजन 15 kg पर्यंत आहे, थोडं हेवी आहे. तुम्हाला लॅडरवरती कनेक्ट केलं जाणार. पाण्याच्या आतमध्ये पूर्ण डिव्हाइसचं वजन 0 होणार. तुमच्या बॅक साईडवरती तुम्हाला फील होणार नाही की 15 किलोचा टँक घेऊन जात आहे तो. एक्स्ट्रा वेट बेल्ट सर्वात आधी लावले जाणार, ते पाण्याच्या आतमध्ये जाण्यासाठी लावावं लागतात कंपल्सरी, कारण यामध्ये हवा असणार. आपली बॉडी जी असते पाण्यावरती फ्लोटिंग होते, त्यासाठी एक्स्ट्रा वेट बेल्ट सर्वांनाच कंबरला लावले जाणार. ठीक आहे. 2 मिनिटाचा प्रत्येकाचा व्हिडिओ असणार. व्हिडिओ बनवते तुम्हाला जे सिग्नल्स दाखवले जाणार व्हिडिओग्राफरकडून, म्हणजे आपला व्हिडिओ चांगला बनावा यासाठी दाखवले जाणार. तिथे रिटर्न रिप्लाय दोन्ही हातीने देत राहा, म्हणजे व्हिडिओ वगैरे चांगला बनेल. त्याला असं बघत राहू नका जाऊन, ठीक आहे, नाहीतर वेळ संपून जाणार. त्यानंतर सांगतो पाण्याच्या आतमधला जो पूर्ण एरिया फिरण्यासाठी जो डिसाईड केलेला एरिया आहे, वॉकिंग वगैरे करून लास्ट स्टेपपर्यंत फिरण्यासाठी 7 ते 8 मिनिटं लागतात अंडर वॉटरमध्ये. सर्वांना वेळ सर्व्हिस लेवलला दिला जाणार. प्रॅक्टिस सेक्शनला कोणालाही किती वेळ लागू शकतो. आरामात राहा, एन्जॉयमेंट करा, कारण आयुष्यातला मोठा एक्सपिरियन्स आहे पाण्याच्या आतमध्ये स्वतःच्या डोळ्याने अनुभव घेणार. ठीक आहे. थोडासा एक्सपिरियन्स घ्या. त्यानंतर सांगतो लास्टपर्यंत आपण विसरणार नाही, पुन्हा पुन्हा करावे असं वाटत राहणार. थोडासा एक्सपिरियन्स हा करा. त्यानंतर सांगतो एकदा इक्विपमेंट लावल्यानंतर डाईव्ह चार्जेस चालू होतात. शक्यतो रिफंड वगैरे कोणाला दिला जात नाही, इम्पॉर्टंट आहे. जर एखाद्या वेळी पॅनिक होत असाल, नाही जमत असेल तर निदान 2 मिनटं स्वतःला वेळ काढून तिथे 2 मिनटाचा व्हिडिओ काढूनच वरती या, कारण कसं आहे एवढ्या लांबून आलात तेवढं व्हिडिओ तरी आपला प्रूफ ठेवतो. ठीक आहे. नंतर विचारणार मित्र वगैरे काय केलंच काय जाऊ, त्यावेळी तिथे काढून घ्या व्हिडिओ वगैरे. हा म्हणजे मेमरीत तेवढं राहील. बाकी कोणाला कानाचा वगैरे प्रॉब्लेम्स नाही ना, अस्थमा कानाचं वगैरे ऑपरेशन वगैरे झालेलं आहे, अस्थमा वगैरे कोणाला आहे का, डोळ्याचा प्रॉब्लेम्स वगैरे? किती वर्ष झालं? 4 वर्ष. वरती वर्ष लेवलवर करू शकतो. जास्त एअरबड्स नाही, ते एअरबड्स वगैरे म्हणजे यावेळी जाणार, म्हणजे कान आपले खुलेच पाहिजे, कारण प्रोफेशनल ड्रायव्हिंगचं आहे. नुसतं बॉडीवर पूर्ण प्रेशर आपल्या कनेक्ट होत असतो ज्यावेळी डेप साईड. आता समुद्राला हायड्राईड आहे, त्यामुळे ज्यावेळी डेप साईडकडे जाणार तर प्रेशर भरपूर असतं. प्रेशर हा रिलीज केलाच पाहिजे. प्रेशर रिलीज नाही केला तर कानाचा इश्यू होतो. असं आहे, तेवढा पेन होतो आपण सहन करू शकत नाही. त्यामुळे सेफमध्ये जेवढं जमेल तेवढं वरच्या लेवलवरून करा, म्हणजे 5-6 फूट 7-8 फूटपर्यंत आरामात. कारण त्या दिवस एक आलेलं त्यांनी व्यवस्थित ड्रायव्हिंग केलं, पण काय नाही इश्यू झाला. फक्त त्याचं पण 7-8 वर्षांनी झालेलं ऑपरेशन. करू शकतो. तोंडात पाणी गेल्यानंतर पोसेपमध्ये पाऊट करून आतमध्ये फुंकर मारायची. याचं ज्यावेळी फुंकर मारणार रेग्युलेटरच्या आतमध्ये साईडने पाणी बाहेर फेकलं जातं. असं नुसतं आपण हवा जरी सोडली ना तरी ते हवेमार्फत पाणी बाहेर फेकलं जातं. असं काय नाही की फुकच मारावी. जर आलं तर फुंकर मारा, साईडमध्ये सेफ राहणार. 1 सेकंद लागतो असं करायला. ओढत राहायचं, सोडत राहायचं, थोडंच करायचं. ते तुम्हाला दाखवणार तिथे असणार, तुमच्यासोबत जे ड्रायव्हर्स असतील तुम्हाला कन्व्हिन्स करणार.
आहे